नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सामाजिक क्षेत्र या टॉपिकमधील सार्वजनिक आरोग्य हा पुढला टॉपिक पाहणार आहोत. तर सार्वजनिक आरोग्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रणाली अभ्यास करायचे, कुठल्या काही स्कीम असतील त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. तर कुठलाही समाज हा जर निरोगी असेल तर तो इफिशियंटली काम करू शकतो आणि हेच गोष्टी विचारात घेऊन आपण सार्वजनिक आरोग्यावर फोकस करत असतो. तर आपलं सुरुवातीला पहा, आपल्याकडे सुविधा कुठल्या कुठल्या उपलब्ध आहेत. म्हणजे सार्वजनिक आरोग्यामध्ये आपल्याला हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर खाली काय असतं, राईट? तर सगळ्यात अगोदर खाली असतं ते लक्षात घ्या, तुमचं उपकेंद्र म्हणजे काय, सब सेंटर. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यावर काय असतं, त्याचं तुमचं प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर किंवा PHC आपण त्याला म्हणूया. नंतर सामूहिक आरोग्य केंद्र, राईट, म्हणजे काय, कम्युनिटी हेल्थ सेंटर, SHC आपण त्याला म्हणू शकतो. तर उपकेंद्र त्याच्यावर आहे तुमचं प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याच्यावर आहे तुमचं सामूहिक आरोग्य केंद्र, राईट. तर हे झालं पहिल्या टप्प्यातले, म्हणजे काय, आपण तुम्हाला मी सांगितलं पहिल्या स्तरामधला, प्राथमिक स्तरामधला हे झाले वेगवेगळे प्रकार. दुसरा टप्पा जो येतो, हे बघा तुम्हाला सांगितलं ना, टोटल 3 स्तर आहेत. त्यापैकी पहिला टप्पा तुम्हाला सांगितलं की उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामूहिक आरोग्य केंद्र. हे झालं तुमचा पहिला टप्पा, फर्स्ट. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असतं तुमचं, तर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाचा समावेश होतो. हे बघा, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय यांचा सेकंड स्तरामध्ये समावेश होतो. आणि तृतीय स्तरामध्ये काय होतं मग, तर वैद्यकीय विद्यालय जे असतात, तुम्ही बघा कुठं पुण्यामध्ये जर असाल तर मोठमोठे जे कॉलेज असतात ना, त्यांना एक अटॅच हॉस्पिटल असतं, राईट. तर हे जे असतात नाही, तृतीय स्तरामध्ये येतात. म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेले सुसज्ज रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा या ठिकाणी समावेश होतो. तर हे झालं तुमचं कुठलं, थर्ड स्टेज, राईट. त्याचे मोठमोठे हॉस्पिटल असतात ना, सुपर स्पेशालिटी, ज्या ठिकाणी सगळे डिपार्टमेंट असतात, ते झाले तुमचे थर्ड लेवलचं. तर हे क्रमवारी लक्षात ठेवा, प्रायमरी लेवल, सेकंडरी लेवल, टर्शियरी लेवल. तशा आपल्याकडे त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची अशी आपल्याकडे क्रमवारी आहे. हे तुम्ही ऑलरेडी HRD मध्ये वगैरे वाचलेलं असेलच कुठे ना कुठे. तर त्या अँगलने देखील तुम्हाला माहित हवं, कारण ते विचारतात HRD मध्ये पण. ठीक आहे. नेक्स्ट, आता उपकेंद्र स्तरावर काय दिलं जातं. उपकेंद्र बघा, तर फक्त आरोग्याची सुविधा देतो का आपण, नाही, तर बाकी देखील गोष्टी देतो, जसं की माता आणि बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण, लसीकरण, अतिसार म्हणजे डिसेंट्री वगैरे आणि संसर्गजन्य आजार यांच्यावर नियंत्रण, या बाबतीत आपण काउन्सिलिंग केलं जातं, समुपदेशन केलं जातं. तसंच आपल्याकडं किती लोकसंख्येसाठी एक केंद्र असावं लागतं, तर तो आकडा पाठ करून ठेवा, जर इन केस विचारलं तर. 80,000 ते 1.20 लाख लोकसंख्येसाठी 4 ते 5 प्राथमिक आरोग्य केंद्र, ते पाहण्यापूर्वी आपण अगोदर ही महत्वाची गोष्ट पाहूया. तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काय काय असतं बघा, तुमचं OPD, नंतर 6 खाटांचा आंतररुग्ण विभाग, आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा आणि औषधांची सुविधा उपलब्ध असतात. आणि कुटुंब नियोजन सेवा व उपकेंद्राने संदर्भित केलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. तर उपकेंद्र हा झाला तुमचा पहिला, बघा स्टार्टिंगला तुम्हाला दिसतंय, म्हणजे पहिला तो तुमचा स्तर होता, त्याच्यामध्ये देखील पहिला टप्पा तुमचं उपकेंद्र, राईट. तो सब सेंटर आपण त्याला म्हणतो. ते सब सेंटरमध्ये या गोष्टी होतात. त्याच्यानंतर त्याचा वरचा टप्पा जो होता तुमचा प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी होतात. आणि मग त्याच्यावर जे असतं लक्षात घ्या, तुमचं सामूहिक आरोग्य केंद्र. तर सामूहिक आरोग्य केंद्राचा क्रायटेरिया काय आहे, तर तुमच्या सामूहिक आरोग्य केंद्र ह्या एवढ्या लोकसंख्येसाठी असतात, तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर 80,000 ते 1.20 लाख लोकसंख्येचा समावेश असलेल्या ठिकाणी टोटल जवळपास 4 ते 5 प्राथमिक आरोग्य केंद्र असतात. तर त्यांच्यासाठी एक रेफरल सेंटर म्हणून तुमचं सामूहिक आरोग्य सेवा केंद्र असतं. म्हणजे लक्षात घ्या, 4 ते 5 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वर काय असतं, तुमचं एक सामूहिक आरोग्य केंद्र असतं. ठीक आहे. तर हे पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर पुढची आहे आपलं ते म्हणजे स्कीम. तर प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान, थोडक्यामध्ये आपल्यात आयुष्यमान भारत शॉर्टमध्ये तुम्ही म्हणू शकता. तर प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सार्वजनिक आरोग्य सेवांच्या गरजांची पूर्तता व्हावी यासाठी राज्यामध्ये कधीपासून आपण राबवतो हे अभियान, ऑक्टोबर 2021 पासून हे अभियान राबवत आहोत.
ठीक आहे. तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तसं की एक्झाम्पल बघा, सगळ्या जिल्ह्यामध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना करणे. त्यानंतर राज्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल किंवा मेडिकल कॉलेजेस यांच्यामध्ये आवश्यक सेवा इस्पितळ ब्लॉक्स तयार करणे. त्याच्यानंतर बाकी ह्या गोष्टी आहेत मेन. ठीक आहे. तर हे तुमचं प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य सेवेमध्ये येतं जातं. आणि मग याच्यामध्ये टोटल किती आहेत, तर बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी दिल्या आहेत. जसं की जवळपास 11,000 आरोग्यवर्धन केंद्र आहेत, बरोबर. त्याच्यानंतर अहमदनगर, पुणे, भंडारा, धाराशिव, बीड, गडचिरोली, बुलढाणा, रायगड, धुळे, सातारा, परभणी, हिंगोली, वाशिम, वर्धा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांना मंजुरी दिली. पुणे, नागपूर येथील जिल्हा रुग्णालयात 100 खाटांच्या अत्यावश्यक सेवा इस्पितळ ब्लॉक मंजूर. अहमदनगर, बुलढाणा, बीड, अकोला, गडचिरोली, भंडारा तसेच सोलापूर, धाराशिव, नंदुरबार, सातारा, मिरज, परभणी येथील रुग्णालयामध्ये प्रत्येकी 50 खाटांच्या अत्यावश्यक सेवा इस्पितळ ब्लॉक्स मंजूर. आता हे तुम्हाला आठवड्यात पाठ करायची गरज नाही. जसं मला तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मंजूर केल्या गेल्या आहेत पायाभूत सुविधासाठी ह्या आयुष्यमान भारतच्या अंतर्गत. हा, आता पुढचं महत्वाचं आहे की राज्यामधील ॲलोपॅथिक वैद्यकीय पदवी डॉक्टर लक्षात घ्या, जे ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत त्यांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्याकडे नोंदणी करावी लागते. कोणाकडे? महाराष्ट्र वैद्यकीय परिषद यांच्याकडे नोंदणी करावी लागते. आणि दर 5 वर्षांनी ते परवाना नूतनीकरण म्हणजे लायसन्स रिन्युअल करावं लागतं. हे महत्वाचं आपल्याला फॅक्ट्स. त्यानंतर आता शासनाने काय केलंय की आयुर्वेद पद्धतीचा देखील आपण याच्यावर समावेश केलाय. कशामध्ये? तर आयुष्यमान मध्ये त्याचा समावेश केलेला आहे किंवा मुख्य आरोग्य सेवा म्हणून समावेश केलाय. कारण का जेणेकरून मग डॉक्टरांचा ताण कमी व्हावा त्या अँगलने. नंतर पुढचं राष्ट्रीय आरोग्य अभियान. आता राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे ना त्याला आपण नॅशनल हेल्थ मिशन म्हणतो बघा शॉर्टमध्ये. आता नॅशनल हेल्थ मिशनचे पुन्हा 2 सब आहेत टाईप्स. कुठले? रुरल आणि अर्बन, बरोबर. तर अगोदर रुरल आलं होतं, नंतर अर्बन आलं होतं. तर यांचं काम काय? तर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आरोग्य सुविधांचं जे जाळं आहे ते बळकट करायचं. जे आपले कम्युनिकेबल डिसीज असतील, नॉन कम्युनिकेबल डिसीज असतील त्यांचं नियंत्रण करायचं. बाकी मग प्रजनन, माता, नवजात शिशु, बालके, किशोरवय या सगळ्यांचा आरोग्याचा कार्यक्रम राबवायचा असे त्याचे घटक आहेत. हे तुम्हाला लॉजिकली कळून जाईल. ठीक आहे. नंतर आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यक्रम. तर सध्या अस्तित्वात असलेले जे उपकेंद्र आहेत म्हणजे सब सेंटर आणि PSC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र यांचं आपल्याला रूपांतर कशामध्ये करायचंय? तर आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करायचं. लक्षात घ्या. ते करून त्यांना पायाभूत आरोग्य सुविधा प्रोव्हाइड करायची. हे त्यांचं मेन ध्येय. कशाचं? आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यक्रम. हे पाठ करून ठेवा. तर सध्याच्या आरोग्यवर्धिनी केंद्राचं नाव काय केलंय त्यांनी? तर आयुष्यमान आरोग्य मंदिर असं केलंय. आलं लक्षात? हे बघा, सब सेंटर आणि तुमचं प्राथमिक आरोग्य केंद्र यांचं रूपांतर त्यांनी कशामध्ये केलंय? तर आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर केले. लक्षात घ्या. आणि त्याच आरोग्यवर्धिनी केंद्राचं नाव आता चेंज काय झालंय? तर आयुष्यमान आरोग्य मंदिर असं झालेलं आहे. म्हणजे असं तुम्हाला हा जो ना 1+2 हे दोघांना यांचं रूपांतर कशामध्ये केलं? तर तुमचं आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये. आणि त्याचंच आता नाव काय चेंज केलंय? तर आयुष्यमान आरोग्य मंदिर. मी शॉर्टमध्ये लिहितोय बघा. राईट? त्या पद्धतीने लक्षात ठेवा. नंतर पुढचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. नॅशनल रुरल हेल्थ मिशन 2005 ला आलेलं होतं, आपल्याला माहिती आहे. राईट? तर 2005 ला आलेलं अभियान आहे. आणि ग्रामीण भागामधील जे वंचित घटक आहेत, विशेषतः महिला, मुलं, बाकी जे वंचित घटक असतील त्यांना किफायतशीर दरामध्ये, सुलभ दरामध्ये दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे आपण मोहीम राबवत असतो. मग याच्यामध्ये भरपूर सारे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्याच्यानंतर टेलिमेडिसिन सुविधा देतो. नंतर 21 जिल्ह्यामध्ये आपण सिकल सेल रोग नियंत्रण कार्यक्रमची देखील अंमलबजावणी करतो 21 जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मग वेगवेगळी फिरती वैद्यकीय पथकं कार्यरत आहेत. राईट? मोबाईल युनिट्स आहेत म्हणतो ना आपण, फिरती वैद्यकीय पथकं त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यानंतर आता ही काही प्रगती महत्वाची ना आपल्यासाठी. पुढे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान. जसं नॅशनल रुरल हेल्थ मिशन आहे तसंच नॅशनल अर्बन हेल्थ मिशन देखील आहे. तर जनरली नागरी भागातील जनतेच्या 50,000पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी शहरं किंवा नगरं याच्यातील जे झोपडपट्ट्या असतील किंवा इतर सीमांचे घटक असतील त्यांच्या आरोग्याच्या गरजा भागवण्यासाठी आपण काय केलेलं आहे? तर अशा प्रकारचं अभियान राबवते. आणि राज्यामधील 98 शहरांचा ह्या अभियानामध्ये समावेश आहे. तर फॅक्ट्स पाठ करून ठेवा. क्रायटेरिया काय काय? तर 50,000पेक्षा जास्त लोकसंख्या
अशा 98 शहरांचा समावेश ह्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानामध्ये केलेला आहे. नंतर ह्याच राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत सध्या किती केंद्र कार्यरत आहेत? तर एकूण 741 प्राथमिक आरोग्य केंद्र, 10 फिरते वैद्यकीय पथकं आणि 12,000 एवढ्या आशा सेविका कार्यरत आहेत. राईट. त्याच्यानंतर समजा 10,000 लोकसंख्या असेल, 10,000 लोकसंख्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र नाही किंवा झोपडपट्टीत राहतात असे लोक आहेत, तर अशा लोकांना जर आरोग्य सुविधा प्रोव्हाइड करत असेल तर 10 महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण आपला दवाखाना नावाने 10 चिकित्सालय मंजूर 100 चिकित्सालय मंजूर केलेत. पुन्हा सांगतो, ज्या ठिकाणी लक्षात घ्या 10,000 लोकसंख्या आहे पण त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये, मग अशा लोकांना आरोग्याच्या सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी 10 महानगरपालिकांनी आपल्या दवाखाना नावाने 100 डायग्नोसिस सेंटर मंजूर केलेले आहेत. किती? 10 महानगरपालिकांनी 100 डायग्नोसिस सेंटर मंजूर केलेले आहेत. क्रायटेरिया काय? तर 10,000 पॉप्युलेशन पाहिजे, लोकसंख्या, आणि त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र नसलं पाहिजे. राईट. यानंतर पुढचं बघा, प्रजनन, माता, नवजात शिशु, बालके आणि किशोर वयातील मुला मुलींचे कार्यक्रम. तर याच्यामध्ये उद्दिष्ट काय आहे? तर बालकांच्या आरोग्याचा दर्जा उंचवायचा, लोकसंख्या स्थिर ठेवायची आणि त्याद्वारे माता मृत्यू प्रमाण, अर्भक मृत्यू दर, एकूण जन्म दर कमी करण्यासाठी प्रजनन, माता, नवजात शिशु, बालके आणि किशोर वयातील मुला मुलींचे आरोग्य कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. याच्यामध्ये काही जास्त महत्वाचं नाहीये, ते कळून जाईल तुम्हाला. नंतर हे महत्वाचं बघा, हा चार्ट महत्वाचा आपल्यासाठी, की आपल्याकडं हेल्थ इंडिकेटर कसे आहेत. तर आपलं माता मृत्यू प्रमाण बघा 33 पर्यंत कमी झाले, म्हणजे दर 1 लाख लोकसंख्या मागं किती आपलं कमी झाले, मातांचं मृत्यू प्रमाण 33 एवढं कमी झालंय. नंतर आपला फर्टिलिटी रेट किती आहे बघा, फर्टिलिटी रेट जो आहे ना तो 1.5 आहे. राईट. त्याच्यानंतर अर्भक मृत्यू दर म्हणजे दर 1000 च्या पाठीमागे किती अर्भकांचा मृत्यू होतो, तर 16चा. त्याच्यानंतर नवजात शिशु म्हणजे निओनॅटल किती होतात, 1000 पाठीमागे 11, आणि 5 वर्षाखालील किती होतात, तर 18 होतात. म्हणजे लक्षात ठेवलं, इझी बघा, तुमचं कन्फ्युजन होत असेल ना, तर आपल्याला माहिती आहे निओनॅटल म्हणजे काय, तर ते 28 दिवसाच्या आत मरण पावणारे जन्म झाल्यानंतर. नंतर पुढचं असतं तुमचं 1 महिना ते 1 वर्ष, राईट, म्हणजे 365 दिवसाच्या आत मरण पावणारे. आणि पुढचं असतं 5 वर्षाखालील म्हणजे 365 गुणिले 5, राईट, असं तो क्रायटेरिया आहे. तर 28 दिवसाच्या आत मरण पावणारे किती आहेत, 11. 365 दिवसाच्या आत मरण पावणारे किती आहेत, तर ते आहेत 16. आणि 5 वर्षाच्या खाली आत मरण पावणारे किती आहेत, तर 18. तर हे बरोबर तुमचा थर्ड क्रमांक तुम्हाला दिसत असेल, 11, 16, 18. राईट. त्या अँगल तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि माता मृत्यू प्रमाण तर माहिती आहे 33. एकूण जन्म दर पाठ करून ठेवा, 1.5 आहे सध्या. महाराष्ट्राचा कमी आहे, ऑल इंडिया थोडंसं जास्त आहे, कारण का आपल्याकडे जे नॉर्थ स्टेट आहेत ना त्यांचा थोडा फर्टिलिटी रेट जास्त आहे. बिहार, यूपी, एमपी हे जे बेमोरी राज्य मानले जातात त्यांचा फर्टिलिटी रेट हा जास्त आहे साऊथच्या राज्यांपेक्षा. पुढचं आहे ते म्हणजे जननी सुरक्षा योजना. तर सुरक्षा योजनेचा नेमका ह्या उद्देश काय, तर इन्स्टिट्यूशन डिलिव्हरी करण्यासाठी, म्हणजे घरच्या घरी डिलिव्हरी करण्याऐवजी संस्थात्मक प्रसूती करण्यासाठी त्याला चालना द्यायचं आपल्याला. मग अशा कुठल्या माता आपण कव्हर करतो, तो अनुसूचित जाती जमाती दारिद्र्य खालील जमातील मातांना आपण कव्हर करत असतो, याच्यामध्ये लक्षात ठेवा. राईट. तर मातांचं मृत्यू प्रमाण कमी करण्याचं ध्येय आहे. नंतर पुढचं प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. तर गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी आपल्याला खात्रीक पद्धतीचे आपल्याला उपचार भेटावे, सेवा भेटावी. राईट. म्हणजे म्हणतो ना आपण की काही डायग्नोस्टिक सर्व्हिसेस असतील तर त्या दृष्टीने आपण ही स्कीम राबवत आहोत. त्याच्यामध्ये मग तुम्हाला रोगनिदान चाचण्या, सोनोग्राफी, त्याच्यानंतर शारीरिक तपासणी, पोटाची तपासणी, अतिजोखमीच्या गरोदरपणाची वेळेवरची नियोजन, अशा म्हणजे भरपूर ज्या आपण म्हणतो ना आपण टेस्टिंग करत असतो गरोदरपणामध्ये, त्या सगळ्या टेस्टिंग याच्यामध्ये केलं जातं ठराविक दिवशी, लक्षात ठेवा. राईट. तर ते महत्वाचं आहे. आणि मोफत दिले जातात, मेन म्हणजे हे कशा दिल्या जातात, मोफत. तर हे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान हे वेगळं लक्षात ठेवा. आणि जननी सुरक्षा योजना वेगळ्या. याच्यामध्ये आपण इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी करतोय. जननी सुरक्षा योजनेमध्ये आपण काय करतोय, संस्थेमध्ये डिलिव्हरी करतोय. आणि सुरक्षित मातृत्व अभियानमध्ये आपण काय करतोय, तर मोफत चाचणी देतो, त्यांना मोफत सेवा देतो, लक्षात ठेवा. राईट. हा फरक आहे दोघांमध्ये, त्याच्यामध्ये दोघांमध्ये कन्फ्युज करू नका. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. तर ही देखील तुम्हाला कन्फ्युज करू शकते वरच्या याच्यामध्ये. तर बघा, ह्या याच्यामध्ये काय केलं जातं, डायरेक्ट तुम्हाला पैसे दिले जातात, सिंपल भाषेमध्ये पैसे मिळणारी स्कीम, एवढं सिंपल भाषेमध्ये लक्षात ठेवा.
त्या ठिकाणी पैसे भेटतात, ते तुमची प्रधानमंत्री मातृवंदना योजना, राईट. तर समजा एखादी असंघटित क्षेत्रातील कामगारी आहे, बरोबर का, महिला, आणि ती गरोदरपणासाठी तिने सुट्टी घेतली, तर तिचं मजुरी बुडणार ना. मग तिची बुडलेली मजुरी भरपाई देण्यासाठी तर 5,000 रुपये दिले जातात, किती, 2 हप्त्यामध्ये, लक्षात ठेवा, राईट. तर 5,000 रुपये 2 हप्त्यामध्ये दिले जातात. आणि दुसऱ्या अपत्य देखील मुलगी असेल तर 6,000 रुपये थेट बेनिफिट ट्रान्सफर दिला जातो. म्हणजे जर तुमचं पहिल्या तुमच्या अपत्यासाठी म्हणजे मुलीसाठी नाही, तर पहिल्या अपत्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये दिले जातात 2 टप्प्यामध्ये. आणि समजा दुसरी देखील मुलगी असेल तर तुम्हाला डायरेक्ट 6,000 रुपये भेटतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे, राईट. हे झालं तुमची तिसरी स्कीम. यानंतर पुढची स्कीम बघा, नवसंजीवनी योजना. तर राज्यामधील 16 जिल्ह्यातील आदिवासी भागातील जवळपास 8,500 गावामध्ये आपण नवीन संजीवनी स्कीम राबवते. 16 जिल्हा आणि जवळपास 8,500 गावांमध्ये आपण नवसंजीवनी योजना राबवते. याचा मेन पर्पज काय, तर आदिवासी, लक्षात घ्या, आदिवासीवर फोकस ही स्कीम. आदिवासी लोकांच्या आरोग्याची स्थिती उभारायची आणि माता मृत्यू प्रमाण कमी करायचं आणि बालकांचं मृत्यू प्रमाण कमी करायचं, लक्षात ठेवा. मग त्याच्यामध्ये काय काय असतं, तर फिरते दवाखाने असतात, दाईंच्या बैठका असतात, मान्सूनपूर्व बैठका असतात, प्रतिबंधात्मक उपाय असतात, असं भरपूर त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला ते लॉजिकली कळून जाईल, पाठ करायची काही गरज नाही. पुढचे मातृत्व अनुदान योजना. मातृत्व अनुदान योजना लक्षात घ्या, ही तुमच्या नवसंजीवनी योजनेअंतर्गतच राबवली जाते, राईट. याच्यामध्ये आदिवासी भागातील ज्या महिला आहेत त्यांची प्रसूती नोंदणी करायची, नियमित आरोग्याची तपासणी करायची, त्यांना औषधी द्यायची, राईट. आणि महत्त्वाचं याच्यामध्ये पैसे भेटतात. तर वैद्यकीय केंद्रामध्ये जाण्यासाठी 400 रुपये रोख दिले जातात, म्हणजे ही देखील पैसे देणारी स्कीम आहे, राईट. म्हणजे 400 रुपयाची तुमची चाचणी, म्हणजे केंद्रामध्ये जाण्यासाठी चाचणी, आणि 400 रुपये तुम्हाला मोफत औषधं, असं दोन याच्यामध्ये बेनिफिट आहे. 400 + 400, लक्षात ठेवा, 400 + 400 असं याच्यामध्ये पैसे भेटतात मातृत्व अनुदान योजनेमध्ये. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, म्हणजे काय, युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, लक्षात ठेवा, राईट. युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम, UIP. तर याच्यामध्ये वेगवेगळे आजार जसे की क्षयरोग, गटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, हेमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप B, कावीळ, B, गोवर, जपानी मेंदूज्वर, रोटा व्हायरस, या सगळ्या गोष्टींपासून ज्या गर्भवती महिला असतील किंवा मग त्यांची बाळं असतील त्यांना आपण संरक्षण देण्यासाठी लसीकरण करत असतो, राईट. ॲक्च्युअली जुना कार्यक्रम आहे, जवळपास आय थिंक 1978च्या आसपास चालू झाला आहे. एक्झॅक्ट डेट तुम्ही वाचून घ्या. तरी 1980मध्ये, म्हणजे राऊंड फिगर 1980 पकडू, पण 78च्या आसपास समथिंग चालू झालेला आहे. तर तो तसा प्रोग्राम आहे. आणि त्याच्यामध्ये मग कायम आपण कंटिन्युअस त्याच्यामध्ये आजारांचे आपण ॲडिशन करत गेलोय. म्हणजे अगोदर फक्त ठराविक आजारांसाठी आपण लस दिल्या जायच्या, आता त्याच्यामध्ये आजारांची वाढ झाली, लक्षात ठेवा. यानंतर पुढचे पल्स पोलिओ कार्यक्रम. हा कार्यक्रम देखील फेमस आहे. तर याच्यावर देखील MPSCने तुम्हाला आठवत असेल प्रश्न विचारला होता एकेकाळी, जास्त नाही, आता 3-4 वर्ष झाले असतील. तर 1995ला प्रोग्राम सुरू झाला होता, ठीक आहे. तर पल्स पोलिओ कार्यक्रम, लक्षात ठेवा, 5 वर्षाखालील मुलांना पूर्वी किती वेळा पोलिओ डोस दिला असला तरी राष्ट्रीय लसीकरणाच्या दिवशी पोलिओ डोस देण्यात येतो, लक्षात ठेवा, राईट. जसं आपण 5 वर्षाच्या खाली देतो, पण राष्ट्रीय लसीकरणाच्या दिवशी पोलिओ डोस देतातच. आणि आपल्याकडं पोलिओचा काय झालेला आहे, आपण 9 केलेला आहे, तर पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम म्हणजे काय, नॅशनल चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. याच्यामध्ये मुलांच्या आरोग्य तपासणी आणि मग काय रेफरल सेवा ज्या असतील त्याच्यामध्ये दिले जातात. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम. तर याच्यामध्ये कीटकामुळे होणारे आजार, राईट, ते कमी करायच्यासाठी आपण हे सगळे आपण प्रोग्राम राबवत असतो. नंतर महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा. तर इमर्जन्सी सेवा याच्यामध्ये दिल्या जातात, राईट. याच्यामध्ये तुमच्या ॲम्ब्युलन्स सज्ज ठेवल्या जातात. त्याच्यानंतर आपत्कालीन सेवा नंबर 108 क्रमांक आहे. 937 रुग्णवाहिका याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत आतापर्यंत. किती, 937, 108 क्रमांक आणि इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या जातात. नंतर पुढचे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम. तर टार्गेट काय येतं, 2025 पर्यंत आपल्याला क्षयरोगाचं निर्मूलन करायचं, याचं टार्गेट आहे. आणि याच्यामध्ये 500 महिना दिला जातो, किती, 500 रुपये पर महिना, लक्षात ठेवा, हा भत्ता जातो पर मंथ. तर याच्यामध्ये आकडा आहे म्हणून सांगितलं, 25 पर्यंत आपल्याला निर्मूलन करायचं, निर्मूलन, राईट. आणि 500 रुपये त्यांना दर महिन्याला द्यायचे. नंतर पुढचं आहे, आता आपल्या भारतामध्ये किती लोक हे होते TP वाले बघा. तर 2022 मध्ये दर लाख लोकसंख्येपाठीमागं संशयित रुग्णांची संख्या किती होती, जवळपास 1,500, म्हणजे 1,552. आणि रोगमुक्ततेचं प्रमाण किती होतं, तर 87% होतं. हेच जर आपण 2023च्या आकडेवारी विचारात घेतली तर दर लाख लोकसंख्येमागं संख्या वाढली बघा, 2027 झाले.
आणि रोगमुक्ततेचं प्रमाण सेम राहिले 87%. राईट. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की दर लाख लोकसंख्येमागं जे प्रमाण आहे ते वाढलंय, पण ते जे मुक्ततेचं प्रमाण सेम आहे, एवढा तुम्ही डिफरन्स लक्षात ठेवू शकता. इकडे 1,500, इकडे 2027 आणि इकडे 87%, 87%. तर हे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, याच्यामध्ये काय केलं जातं, तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायच्या, शाळेत जाणाऱ्या मुलांची तपासणी करायची, चष्मा वगैरे प्रोव्हाइड करायचं, हे सगळं त्याचं टार्गेट आहे. आणि 2025 पर्यंत अंधत्वाचं प्रमाण यांना 0.25% कमी करायचंय. हे याचं मेन उद्दिष्ट आहे. कितीपर्यंत? 2025 पर्यंत 25% कमी करायचे. सिंपल आहे ना, 25-25 असं लक्षात ठेवा. नंतर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, तर कुष्ठरोगाचं निर्मूलन करायचं टार्गेट आहे. आणि किती? तर सगळ्या जिल्ह्यामध्ये 10,000 लोकसंख्येपाठीमागे एक पेक्षाही कमी कुष्ठरोग आढळणे याला म्हणतात निर्मूलन करणे. राईट. मग त्याचं पुनर्वसन देखील केलं जातं. आता 2023-24 मध्ये बघा आकडेवारी किती होती, 22-23 जाऊ द्या, 23-24 आकडेवारी बघा, कुष्ठरोगाचं प्रमाण आपल्याकडे किती होतं, 10,000 पाठीमागे 1.16 एवढं होतं. म्हणजे जवळपास आपलं ते अचीव होण्याच्याच जवळपास टप्प्यामध्ये आहे. बघा ना, एक आपल्याला 10,000च्या पाठीमागे किती पाहिजे, एक पेक्षा कमी पाहिजे, आणि सध्या ती किती 1.16 आहे, म्हणजे आपण जवळपास आलेला आहोत. राईट. त्याच्यानंतर पुढचं आहे राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रूषा कार्यक्रम. तर जे वयोवृद्ध लोक असतात त्यांना त्यांच्या म्हातारपणी एक आरोग्याची सुविधा भेटावी यासाठी आपण ही स्कीम चालू केलेली आहे. तर सर्व जिल्हा रुग्णालय असतील, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याद्वारे अशा सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात. नंतर राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम. राईट. तर याच्यामध्ये बघा 2010 पासून हा कार्यक्रम आपण राबवत आहोत. कोणासाठी? तर कर्णबधिर झालेल्या लोकांसाठी. याच्यामध्ये इयर महत्वाचे आपल्यासाठी सध्या. नंतर पुढचा राष्ट्रीय कार्यक्रम कशासाठी? असंसर्गजन्य रोग, म्हणजे काय, नॉन कम्युनिकेबल डिसीजसाठी. आता हे होतात कशामुळं? तर आपली लाईफस्टाईलमुळं, बिहेवियरमुळं, त्याच्यामुळे. आणि हा कार्यक्रम कधीपासून राबवतो आपण? तर 2010 पासून, लक्षात ठेवा. इयर पार्ट करून द्या ॲटलिस्ट. नंतर कुटुंब कल्याण कार्यक्रम, तर मेन टार्गेट काय याचं, तर आपल्याला कुटुंब कल्याण करायचं ऑब्व्हियसली, पण लोकसंख्या स्थिर ठेवायचं महत्वाचं टार्गेट आहे. लोकसंख्या कमी नाही करायची बरं का, लोकसंख्या स्थिर ठेवायची. आणि मग कसं करतो आपण? तर नसबंदी आणि 2 आपण त्यामध्ये एक चांगला अंतर राखून आपण या गोष्टी अचीव करतो. याच्यामध्ये मग कुटुंब नियोजनाच्या सुविधा, जसं की मुखावटी घ्यायच्या गोळ्या, तांबी म्हणजे कॉपरेटिव्ह वगैरे, तुम्हाला माहिती असेल त्या गोष्टी काय केल्या जातात, इम्प्लांट करून मग त्या ठिकाणी गर्भनिरोधन केलं जातं बऱ्यापैकी, किंवा मग फॅमिली प्लॅनिंग केली जाते. त्याच्यामध्ये भरपूर आहे तसं की सेंट क्रॉमनच्या गोळ्या असतील, नंतर मग गर्भनिरोधक इंजेक्शन असेल, राईट, तांबी असेल, किंवा मग गोळ्या असतील, अशा भरपूर त्याच्यामध्ये गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. नंतर पुढचं आहे एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना, जन आरोग्य योजना, आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर सध्या 2 स्कीम मोठ्या चालू आहेत आपल्याकडं, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर 1 एप्रिल 2020 रोजी एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सुधारित योजना संपूर्ण राज्यामध्ये आपण राबवत आहोत. कधीपासून? 1 जानेवारी 2020 पासून. याच्यामध्ये एक ठराविक लिस्ट बनवलेल्या रुग्णालयांमध्ये काय केलं जातं, तर तुम्हाला मोफत उपचार दिले जाऊ शकतात, किंवा एक ठराविक उपचारापर्यंत तुम्हाला सूट दिली जाऊ शकते. राईट. तर महात्मा ज्योतिराव फुले जी योजना आहे ना, पूर्ण तर राज्य शासनाच्या वित्तीय सहाय्याने दिली जाणारी योजना आहे. याच्यामध्ये मग तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड, राईट, तसंच अंत्योदय कार्ड असेल, तुमचं अन्नपूर्णा कार्ड असेल, त्यांना त्याच्यामध्ये मोफत उपचार भेटतात बऱ्यापैकी. याच्यामध्ये क्रायटेरिया किती आहे, म्हणजे सॉरी लिमिट किती आहे, तर प्रति कुटुंब प्रतिवर्ष 1.5 लाख रुपये, आणि जर किडनीचं इश्यू असेल तर 2.5 लाख रुपये तुम्हाला तशा प्रकारचं प्रोटेक्शन भेटतं. किती? प्रति कुटुंब प्रतिवर्ष 1.5 लाख, आणि किडनीचा असेल इश्यू तर 2.5 लाख रुपये. याच्यामध्ये 996 शस्त्रक्रिया आहेत, आणि 100 शस्त्रक्रिया पश्चात, म्हणजे काय, पोस्ट ऑपरेशन सर्व्हिस त्याच्यामध्ये आहेत, 996 प्लस 121. आणि आतापर्यंत किती आपण आयुष्यमान भारत कार्ड वितरित केलेत, तर जवळपास 2.5 कोटी, 2.5 नाही, जवळपास 2.25 कोटी, म्हणजे 2.72 कोटी एवढे आयुष्यमान भारत कार्ड वितरित केलेत. आणि ही लिमिट लक्षात ठेवा, 1.5 लाख आणि 2.5 लाख वगैरे ते विचारलं जाऊ शकतं मे बी. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये काय करतो, तर सोशो इकॉनॉमिक कॉन्सेन्सस आपल्याला माहिती आहे 2011चा, तर त्याच्यानुसार आपण बेनिफिशियरी आयडेंटिफाय करत असतो. तसंच अंत्योदय अन्न योजना असतील, किंवा प्रायोरिटी ग्रुपमधले जे आपल्याला माहिती आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत,
तर आयुष्यमान भारत याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो, लक्षात ठेवा त्यांना. तर याच्यामध्ये प्रत्येक वर्षी आपल्याला किती देतो आपण? 5 लाख त्यांना आरोग्य संरक्षण होतं आयुष्यमान भारतमध्ये, लक्षात ठेवा. आयुष्यमान भारत योजनेमध्ये कोणाकोणाला दिले तुम्हाला सांगितलं मी. 5 लाखापर्यंत दिलेले आपण त्यांना संरक्षण. आणि क्रायटेरिया काय तर सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, अंत्योदय अन्न गट, प्राधान्य गट असे जवळपास 93 लाख एवढे रेशन कार्ड धारक कुटुंबांना आपण ही प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचा आपण लाभ देत आहोत. 5 लाखापर्यंत संरक्षण आहे. याच्यामध्ये शस्त्रक्रिया बघा किती आहेत? 1209 शस्त्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये प्लस 183 शस्त्रक्रिया पश्चात सेवा आहेत. राईट. हे वर तुम्ही कम्पेअर करण्यासाठी वापरू शकता. वर किती होता? तर 996 होते, इकडे 1209 आहेत. वर 121 होते, इकडे 183 आहेत. राईट. असं तुम्ही कम्पेअर करू शकता. आणि 2023 पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यामधील सर्व कुटुंबांना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. कुठली? महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 2023 मध्ये सांगितलं सरकारने की सगळ्यांना लागू करणार आहे. नंतर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम. तर राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम हे करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचे राज्य संक्रमण परिषद. संक्रमण परिषदेचं मेन उद्दिष्ट काय? तर सुरक्षित रक्ताचा पुरवठा करायचा. जे फक्त रक्त नाही तर रक्त घटकांचा देखील पुरवठा केला जातो, त्याच्यामध्ये उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर 2000 पासून आपण काय करत आहोत? हे आपण कोणाला मोफतमध्ये प्रोव्हाइड करतोय? तर ज्यांना सिकल सेल झालेला आहे किंवा मग थॅलेसेमिया झालेला आहे, सिकल सेलग्रस्त बालके, थॅलेसेमिया, हेमोफिलिया, हे असे जे रक्ताचे आजार आहेत ना, त्यांना आपण मोफत रक्त प्रोव्हाइड करतो. बाकीच्यांना थोडंफार पैसे घेऊन पण यांना आपण मोफत रक्त प्रोव्हाइड करतो. तर हे झालं राज्य रक्त संक्रमण परिषद. नंतर 7 रोग नियंत्रण कार्यक्रम. राईट. तर जे साथीचे आजार जसे कॅलरा, कॉलेरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ, विषमज्वर, इतर जनजन्य आजार यांचं नियंत्रण त्याच्यामध्ये केलं जातं. तुम्ही लेटेस्टमध्ये त्याच्यामध्ये जीबीएस देखील ऍड करू शकता. म्हणजे सांगतो मी तुम्हाला की जीबीएस सारखे आजार असं मला म्हणायचंय. राईट. त्याच्यानंतर पुढचे मानवी आरोग्य प्रत्यारोपण म्हणजे काय? ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. याच्यामध्ये मग मानवाच्या उपचारांकरता माणसाचा अवयव काढायचा, त्याला जतन करायचं, त्याचं ट्रान्सप्लांटेशन करायचं आणि त्याचं व्यापारीकरण रोखायचं. म्हणजे आपल्याला माहिती लोक आजकाल रॅकेट चालवतात, तर ते सगळं करण्यासाठी आपण एक कायदा तयार केला केंद्र शासनाने. कुठला? मानवी अवयव मानवी बघा अवयव प्रत्यारोपण अधिनियम 1994 चा कायदा आहे. त्याच्याद्वारे त्याचं ट्रॅफिकिंग प्रोव्हाइड केलं जातं. नाही तर काय होतं, मग लोक काय करतात, लोक म्हणजे डॉक्टर लोक त्याचं मग रॅकेट चालवतात. मी ऐकलं असेल किडनी रॅकेट. राईट. त्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण आरोग्य हा टॉपिक या ठिकाणी कव्हर केलेला आहे. यानंतर आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. सगळ्यांना धन्यवाद.